वेलकम स्टुडंट्स. आपल्या शाळेमध्ये सेतू अभ्यासक्रम हा सुरू झालेला आहे. सेतू अभ्यासक्रमाची पूर्वकल्पना आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्या क्लास टीचरने दिलेलीच आहे. तर आपण स्टडी ऑफ साऊंड या लेसनचा अभ्यास करणार आहोत. हा लेसन आपण मागच्या इयत्तेमध्ये ऑफलाईन बघितलेला आहे, ऑनलाईन पण बघितलेला आहे. तरीसुद्धा सेतू अभ्यासक्रमाचा एक घटक आहे म्हणून आपण याची एक रिव्हिजन थोडक्यात घेणार आहोत. तर बघूया. इथे जरी तुम्हाला मराठीमध्ये दिसत असलं तरी इमेजेसकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगणार आहे इंग्लिशमध्ये आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये समजावून सांगणार आहे. सो द नेम ऑफ द लेसन इज स्टडी ऑफ द साऊंड. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज साऊंड? As we have learnt in the last year, sound is a form of energy, nothing but a form of energy which creates the sensation of hearing in our ears. ध्वनी हे काय आहे? एक प्रकारची एनर्जी आहे आणि आपल्या कानामध्ये एक प्रकारचं सेन्सेशन निर्माण करते. तेही एका वेव्हच्या फॉर्ममध्ये, तरंगाच्या फॉर्ममध्ये. त्याला म्हटलं जाते ध्वनी तरंग. धिस एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ वेव्स. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द साऊंड एनर्जी, it should be audible, and for the audible it needs medium. A medium is necessary for the propagation of sound waves. म्हणजे जर मीडियम नसेल, एखादं माध्यम नसेल तर तुमच्या कानापर्यंत कोणत्याही प्रकारचा ध्वनी आवाज येऊ शकत नाही. जसं आपल्या पृथ्वीवर वातावरण आहे, हवा आहे. हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, धूळ आहे, वाफ आहे. या मीडियमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कोणताही आवाज, ध्वनी आपल्या कानापर्यंत पोचतो. दॅट्स वाय medium is necessary for the propagation of sound waves. Sound waves give the rise to chain of compression and rarefaction in the medium. The particles of medium oscillate about their central or mean positions in a direction parallel to the propagation of the waves. Such waves are called longitudinal waves. Longitudinal waves म्हणजे काय? तर माध्यमांच्या कणांचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते. अशा तरंगांना लॉन्जिट्युडिनल वेव्ज असे म्हणतात. बाजूला जे डायग्राम दिलेले आहे त्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला की या लॉन्जिट्युडिनल वेव्जमध्ये, एक मिनिट मी तुम्हाला ब्रशच्या सहाय्याने सांगतो. बघा, इथे या मीडियमचे हे ध्वनिवर्धक जे दिसते म्हणजे लाऊडस्पीकर, याच्यामधून आवाज निघत आहे. ही झाली मीन पोझिशन. मीन पोझिशन ऑफ अ पार्टिकल. मग आता हे जे पार्टिकल दिसत आहे, हे प्रत्येक पार्टिकल जो आहे हा प्रोपोगेशन ऑफ वेव्ज जो आहे ही या दिशेने आहे. आणि हा जो पार्टिकल आहे याची मूवमेंट जी आहे, ही मूवमेंट ही एक तर ही समोर होते किंवा एक तर इकडे मागं होते. म्हणजे ही काय आहे? पॅरलल दिशेने आहे, समांतर दिशेने आहे प्रोपोगेशन ऑफ वेव्जच्या. प्रत्येक पार्टिकल जो आहे तो असा टू अँड फ्रो या मोशनमध्ये मूव्ह होत आहे. याला म्हटलं जाते, या प्रकारच्या मोशनला किंवा वेव्हला म्हटलं जाते लॉन्जिट्युडिनल वेव्ह.
त्यानंतर आहे ट्रान्सफर वेव्ह. इथे जरी दिलेलं नाही तरी आपण एक डेफिनेशन थोडक्यात घेऊ. लॉन्जिट्युडिनल वेव्हजमध्ये जे मोशन आहे पार्टिकल्सचं ते पॅरलल होत असतं. कशाच्या? प्रपोगेशन ऑफ वेव्हच्या. ऑन दी अदर हँड इन ट्रान्सफर वेव्हज द मोशन और ऑक्सिलेशन ऑफ दी पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर द डायरेक्शन ऑफ दी प्रपोगेशन ऑफ वेव्ह. परपेंडिक्युलर होते. परपेंडिक्युलर म्हणजे कसं? पहा आता, या खालच्या डायग्राममध्ये बघा, प्रोपगेशन ऑफ वेव्ह या दिशेने चाललेली आहे, परंतु इथे परपेंडिक्युलर म्हणजे हे बघा या दिशेनं होत आहे. म्हणजे इथे काय होत आहे? 90 डिग्रीचा कोन तयार होत आहे, म्हणजे परपेंडिक्युलर मोशन होत आहे इथे. दॅट्स वाय इट इज नोन ॲज ट्रान्सफर वेव्ह. नेक्स्ट टॉपिक आहे व्हेलॉसिटी ऑफ अ साऊंड, म्हणजे ध्वनीचा वेग. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड? द डिस्टन्स कवर्ड बाय अ पॉईंट ऑन दी वेव्ह इन अ युनिट टाईम इज अ व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड. इन युनिट टाईम म्हणजे 1 सेकंद म्हणा, 1 मिनिट म्हणा, या एका सेकंदात किंवा एका मिनिटामध्ये एका बिंदूने किती अंतर कापले त्याला म्हटलं जाते ध्वनीचा वेग. दॅट इज द व्हेलॉसिटी ऑफ अ साऊंड. and its formula is velocity is equal to wavelength into frequency. इथे मराठीत दिलेलं आहे, आपण बघा. velocity is equal to wavelength दाखवतात लॅम्बडाने आणि फ्रिक्वेन्सी दाखवतात न्यूने. मागच्या वर्षी बघितलेलं आहे आपण, थोडक्यात पहा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू वेवलेंथ. वारंवारिता म्हणजे लॅम्बडा, तरंग लांबीचं म्हणजे न्यू. हे ग्रीक लेटर्स आहे, मागच्या वर्षी शिकलेलो आहे आपण. 9th क्लासच्या पेज नंबर 128 आणि 29वर हा सगळा टॉपिक दिलेला आहे डिटेलमध्ये, तो आपण वाचायचा आहे. नेक्स्ट आहे ऑडिबल, इन्फ्रा अँड अल्ट्रासाऊंड. ऑडिबल म्हणजे ऐकू येईल किंवा आपल्या कानाची जेवढी काही कॅपॅसिटी आहे, मर्यादा आहे, त्याला म्हटलं जाते ऑडिबल साऊंड. मग याची कॅपॅसिटी किती आहे? द ह्युमन इयर कॅन हिअर द साऊंड्स ऑफ फ्रिक्वेन्सीज इन द रेंज ऑफ 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज आहे. दॅट मीन्स आवर इयर्स कॅन हिअर इन धिस रेंज. विच रेंज? 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा कमीसुद्धा ऐकू शकत नाही मानवी कान, आणि 20,000 हर्ट्जपेक्षा जास्तसुद्धा ऐकू शकत नाही. मग या रेंजमधला जो काही ध्वनी आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, त्याला म्हटलं जाते श्राव्य ध्वनी. म्हणजे तो आपल्याला फक्त ऐकू येईल असा जो ध्वनी आहे त्याला श्राव्य ध्वनी म्हणतात. दॅट इज नोन ॲज ऑडिबल साऊंड. दॅट इज नोन ॲज ऑडिबल साऊंड. ठीक आहे. ऑडिबल साऊंड कधी आहे, कुठपर्यंत आहे? 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यानचा. नेक्स्ट आहे इन्फ्रासाऊंड. इन्फ्रासाऊंड साऊंड विथ फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन 20 हर्ट्ज इज नोन ॲज इन्फ्रासाऊंड. अवश्राव्य ध्वनी जो इथं म्हटलेला आहे मराठीमध्ये, त्याला म्हटलं जाते इन्फ्रासाऊंड. याची रेंज किती आहे? साऊंड विथ फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन 20 हर्ट्ज. कितीपेक्षा? 20 हर्ट्जपेक्षा कमी, त्याला म्हटलं जाते इन्फ्रासाऊंड. नेक्स्ट आहे श्राव्यातीत ध्वनी म्हणजेच अल्ट्रासॉनिक साऊंड्स. अल्ट्रासॉनिक साऊंड्स विच फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20 kHz आर कॉल्ड अल्ट्रासॉनिक साऊंड. म्हणजेच श्राव्यातीत ध्वनी. अल्ट्रासॉनिक हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला असेल, मागच्या वर्षी आपण बघितलंसुद्धा आहे. अल्ट्रासॉनिक साऊंडची कॅपॅसिटी किती आहे? ग्रेटर दॅन 20 kHz. याच्यापेक्षा जास्त जो साऊंड असेल तो झाला अल्ट्रासॉनिक साऊंड.
अल्ट्रासॉनिक साऊंड कोणाकोणाला ऐकू येते तर फक्त डॉग, माऊस, बॅट, डॉल्फिन हे जे प्राणी आहेत काही यांच्याकडे स्पेशल ॲबिलिटी आहे किंवा ॲडॅप्टेशन आहे ज्यामुळे ते अल्ट्रासॉनिक साऊंड ऐकू शकतात जे की 20 kHzपेक्षा जास्त असतात. आता अल्ट्रासॉनिक साऊंडचे काही उपयोग जर आपण मागच्या वर्षी बघितले त्यामधलं पहिलं आहे फॉर द कम्युनिकेशन बिटवीन शिप ॲट सी टू जॉईन प्लास्टिक सर्फेसेस टुगेदर टू स्टरिलाइज द लिक्विड्स लाईक मिल्क बाय किलिंग बॅक्टेरिया इन इट सो दॅट द मिल्क कीप्स फॉर अ लॉंगर ड्युरेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचा परिचयाचा जर उपयोग असेल यूज माहीत असेल तुम्हाला तर हे बघा टू ऑब्टेन इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीचा एक्सरे काढायसाठी म्हणा किंवा क्लिअर इमेजेस बघायचे असेल तर अल्ट्रासॉनिक साऊंडचा उपयोग होतो. किंवा आपल्या बॉडीमध्ये जे काही डिफेक्ट आहे ॲक्सिडेंटमुळे होतात किंवा कोणत्या इंटरनल प्रॉब्लेम्समुळे ते जर डिटेक्ट करायचे असेल तर हे अल्ट्रासॉनिक साऊंडचा उपयोग होतो. फॉर कम्युनिकेशन बिटवीन शिप्स ऑर एरोप्लेन याच्यासाठी सुद्धा अल्ट्रासॉनिक साऊंडचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. या रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमध्ये तुम्हाला दिलेला आहे इको. सो व्हॉट इज अन इको? इको म्हणजे मराठीमध्ये प्रतिध्वनी. तुम्ही एखाद्या हिल स्टेशनवर आवाज दिलेला असेल बघा माहीत असेल चिखलदरासारख्या पर्यटन स्थळी की एका टेकडीवरून आवाज दिला तर आपल्याला परत तोच आवाज पुढच्या दिशेने येतो, प्रतिध्वनी येतो, त्याला म्हटलं जातं इको. व्हॉट इज इको? अन इको इज द रिपिटेशन ऑफ दी ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन बाय सम सरफेस. काय होतो प्रतिध्वनी? म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती, हा झाला इको. तुम्हाला उदाहरण पण दिलं आहे. तर आज आपण बघितलं आहे काय बघितलं आहे आज आपण? लॉन्जिट्युडिनल वेव्ज, ट्रान्सफर्स वेव्ज, व्हेलॉसिटी ऑफ अ साऊंड, ऑडिबल साऊंड, इन्फ्रासाऊंड, अल्ट्रासाऊंड, रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमधलं इको बघितलं आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ऑडिबल, इन्फ्रा आणि अल्ट्रासॉनिक साऊंडची जी रेंज दिलेली आहे, कोणत्या रेंजमध्ये आपण ऐकू शकतो हे जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर हे वाचायचं आहे तुम्हाला पेज नंबर 128 to 131मध्ये क्लास 9च्या टेक्स्टबुकमधून. आता जो उरलेला पार्ट हा आपण उद्याच्या नेक्स्ट पिरियडला घेऊ, नेक्स्ट क्लासला घेऊ. तर याच्या नंतर जे काही आन्सर शीट आपलं वर्कशीट राहील ती तुम्हाला तुमच्या सेपरेट सायन्सच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे, ज्यावर तुमचं बोर्डाचं 10वीच्या बोर्डाचं मूल्यांकन होईल, इव्हॅल्युएशन होईल. म्हणजे 10वीच्या बोर्डाचे मार्कसुद्धा तुम्हाला यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकाने सिरियसली याचा अभ्यास करायचा आणि सॉल्व करायचे आहे प्रत्येकाने. सो स्टुडंट्स कीप लर्निंग टिल द नेक्स्ट पिरियड. हॅव अ गुड डे.